मनोज जरांगे पाटील यांना राज्य सरकारचं जे शिष्टमंडळ आहे ते उद्या भेटणार आहे। उद्या नेमकं हे शिष्टमंडळ कुठं भेटणार आहे, किती वाजता भेटणार आहे, मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या मागण्याची तोडगा हे शिष्टमंडळ कशा पद्धतीने काढू शकते याविषयीची सविस्तर माहिती आपण या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया। तर नमस्कार मंडळी, 16 मे रोजी आंतरवाली सराटी या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी बैठक बोलून त्या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित केली होती। पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारकडे अनेक मागण्या केल्याचं देखील आपण पाहिलेलं आहे। यामध्ये प्रामुख्याने जर मागणी पाहिली तर अनेक मराठा समाजातील नागरिकांना कुणबी प्रमाणपत्र जे आहेत त्याचे पुरावे असताना देखील त्यांना कुणबी प्रमाणपत्र जे आहेत ते वेळेवर मिळत नसल्याचा गंभीर आरोप मनोज जरांगे पाटील यांच्याकडून करण्यात आला होता। याचबरोबर हैदराबाद गॅजेट असेल, सातारा गॅजेट असेल हे लागू करण्यात यावं। याचबरोबर मराठा समाजातील तरुणावर जे गुन्हे दाखल झालेले आहेत ते गुन्हे सरसकट मागे घेण्यात यावा, यासह इतर मागण्या ज्या आहेत त्या मनोज जरांगे पाटील यांनी या 16 मेच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून राज्य सरकार पुढे ठेवल्या होत्या। 29 मे पर्यंत राज्य सरकारने ह्या मागण्याचा तोडगा जर नाही काढला तर 30 मे रोजी खूप मोठं असं आंदोलन आंतरवाली सराटी या ठिकाणी उभारणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितल्याच्या नंतर आता राज्य सरकारकडून देखील हालचाली सुरू झाल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। आता सध्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार उद्या मनोज जरांगे पाटील यांची राज्य सरकारचं शिष्टमंडळ भेट घेणार असल्याचं देखील सांगितलं जात आहे। या राज्य सरकारच्या शिष्टमंडळामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना येथील काही भाजपचे नेते मंडळी तसंच शिंदे गटाचे नेते मंडळी या शिष्टमंडळामध्ये असण्याची शक्यता देखील वर्तवली जात असून आंतरवाली सराटी या ठिकाणी सकाळी 9 वाजता हे शिष्टमंडळ जे आहे ते मनोज जरांगे पाटील यांना भेटणार असल्याची माहिती जी आहे ती सूत्रांनी दिलेली आहे। 16 मे रोजी मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारच्या विरोधात हल्लाबोल केला। याचबरोबर कुणबी प्रमाणपत्र जे आहेत ते वाटपाची विलंब होत आहे याला कारणीभूत जे आहेत ते देवेंद्र फडणवीस असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं होतं। याचबरोबर हैदराबाद गॅजेट जे आहे ते लागू करण्याचं आश्वासन जे आहे ते राज्य सरकारने दिलं होतं, परंतु त्या आश्वासनाची अद्यापही पूर्तता झाली नाही। याचबरोबर सातारा गॅजेटची देखील पूर्तता करण्यासाठी राज्य सरकार कुठेतरी अपयशी झाल्याचं देखील मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलेलं आहे। तर मनोज जरांगे पाटील ज्यावेळेस मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणाला बसले होते त्यावेळेस राज्य सरकारच्या उपसमितीची निवड करण्यात आली होती। या उपसमितीच्या अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे पाटील यांना विराजमान करण्यात आलं होतं। त्यावेळेस राधाकृष्ण विखे पाटील सह इतर भाजपचे नेते मंडळी जे आहेत ते आझाद मैदानावर जाऊन मनोज जरांगे पाटील यांना भेटले होते। याचबरोबर मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या मागण्याची पूर्तता आम्ही राज्य सरकारच्या माध्यमातून करू असं आश्वासन या शिष्टमंडळाने दिलं होतं, परंतु या शिष्टमंडळाकडून कुठलेच पाऊल ठोस उचलले नसल्यामुळे हे जे शिष्टमंडळ आहे ते बरखास्त करण्यात यावे अशी मागणी देखील मनोज जरांगे पाटील यांनी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केल्याचं आपण पाहिलेलं आहे। आता राज्य सरकारकडून या मागण्याची पूर्तता करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या असल्याचं देखील सांगितलं जात आहे, परंतु आता उद्या राज्य सरकारचं जे शिष्टमंडळ आहे ते मनोज जरांगे पाटील यांना भेटणार आहे। या शिष्टमंडळ जे आहेत ते मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या मागण्याच्या कशा पद्धतीने तोडगा काढतं याकडे देखील आता सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। ज्या पद्धतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याचबरोबर राज्य सरकारवर मनोज जरांगे पाटील यांनी हल्लाबोल केल्याच्या नंतर मनोज जरांगे पाटील यांच्यावर देखील आता अनेक संघटना असतील, याचबरोबर काही ओबीसी नेते असतील यांनी देखील हल्लाबोल करण्यास सुरुवात केलेली आहे। ज्या पद्धतीने मनोज जरांगे पाटील ह्या मागण्या करीत आहेत त्या मागण्या कुठेतरी कायद्याला धरून नसल्याचं ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्याकडून करण्यात आलेलं आहे। तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील हे काजू बदाम खाऊन उपोषण करणारा युद्ध असल्याचा टोला जो आहे तो ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी देखील लगावल्याचं आपण पाहिलेलं आहे। तर दुसरीकडे मराठा समाजातीलच मनोज जरांगे पाटील यांचा खंदे समर्थक असलेला अमोल खुणे यांच्याकडून देखील मनोज जरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोप देखील करण्यात येत आहेत। तर इतकंच नाही तर ज्या दिवशी मनोज जरांगे पाटील आमरण उपोषणाला बसतील त्या दिवशी आपण देखील बसणार असल्याचं अमोल खुणे यांनी एका प्रसार माध्यमाशी बोलताना सांगितलेलं आहे। तर दुसरीकडे संगीता वानखेडे देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटील यांना टार्गेट करीत असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। तर बावस्कर महाराज जो आहेत ते देखील आता मनोज जरांगे पाटील यांनी
उपोषणाची तारीख ठरवल्याच्या नंतर ते देखील मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधामध्ये भूमिका घेत असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे. ओबीसी नेते याचबरोबर मराठा संघटनेचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधातली भूमिका घेत असले तरी मात्र मराठा समाज जो आहे तो मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी कायमपणे उभा राहत असल्याचं आपल्याला झालेल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून पाहण्यास मिळालेलं आहे. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी 30 मे रोजी आंतरवाली सराटी या ठिकाणी कानाकोपऱ्यातून मराठा समाजाने यावी अशी हाक दिल्याच्या नंतर आता ह्या उपोषणाच्या नियोजनासाठी गावखेड्यामध्ये आता मराठा बांधव देखील आता बैठका घेत असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे. इतकं सारं खटाटोप होत असताना देखील मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधामध्ये मराठा संघटना उतरलेल्या आहेत. हे ओबीसी काही नेते जरी उतरले असले तरी मात्र मनोज जरांगे पाटील यांच्यावर प्रेम करणारा मराठा समाज जो आहे तो आजही कायम असल्याचं गावखेड्यामध्ये देखील पाहण्यास मिळत आहे. याचीच कुठेतरी धास्ती म्हणून राज्य सरकारने आता मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्याचा तोडगा काढण्यासाठी हे शिष्टमंडळ जे आहे ते आता उद्या आंतरवाली सराटी या ठिकाणी पाठवलं असल्याचं सांगितलं जात आहे. या शिष्टमंडळाच्या माध्यमातून आता मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या ज्या मागण्या आहेत या मागण्याचा तोडगा कशा पद्धतीने ही जी शिष्टमंडळ उद्या येणार आहे ते काढतंय याकडे देखील सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे. तर दुसरीकडे राज्य सरकार जे आहे ते मनोज जरांगे पाटील झुंडशाहीच्या माध्यमातून सरकार पुढे मागणी ठेवीत आहे. त्या मागण्या सरकार देखील मान्य करीत आहेत. त्यामुळे ओबीसीच्या आरक्षणाला खूप मोठा धक्का बसलेला आहे. राजकीय आरक्षण जे आहे ओबीसीचं ते आता त्याचं अस्तित्व पूर्णपणे नष्ट होत असल्याचा गंभीर दावा गंभीर आरोप जो आहे तो लक्ष्मण हाके यांच्याकडून आता सातत्याने केला जात आहे. इतकंच नाही तर लक्ष्मण हाके यांनी काही उदाहरणं देखील दिलेले आहेत. आताच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीमध्ये कुणबी प्रमाणपत्राचा आधार घेत अनेक मराठा नेते जे आहेत त्या ओबीसीच्या माध्यमातून या निवडणुकीमध्ये विजय झाल्याचा आपण पाहिलेला आहे. हक्काच्या ओबीसीच्या जागा ज्या आहेत त्या आता कुणबी प्रमाणपत्र धारक कशा पद्धतीने त्यावर आपला अधिकार गाजवत आहे हे देखील लक्ष्मण हाके यांनी वेळोवेळी सांगितलेलं आहे. त्यामुळे आता राज्य सरकार जे आहे ते मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्याचा तोडगा काढण्यासाठी उद्या समिती जी आहे ती मनोज जरांगे पाटील यांना भेटणार आहे. या समितीच्या माध्यमातून कसा तोडगा काढला जातोय त्यामुळे ओबीसीवर तर अन्याय होणार नाही ना ह्याची देखील काळजी राज्य सरकार कशा पद्धतीने घेते याकडे देखील सर्वांचंच लक्ष लागणार आहे. मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या मागण्या राज्य सरकारची उद्या समिती जी आहे ती मनोज जरांगे पाटील यांना भेटणार आहे. या समितीने जर मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या मागण्याची जर सर्व पूर्तता केली आणि या मागण्याचा तोडगा काढण्यात यशस्वी झाले आणि काढलेल्या तोडगामुळे ओबीसीच्या आरक्षणावर जर गदा आला तर ह्याला सर्वस्व जबाबदार कोण असणार आहे असा देखील प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. त्यामुळे उद्या येणारे राज्य सरकारचं शिष्टमंडळ आहे ते कशा पद्धतीने तोडगा काढते मनोज जरांगे पाटील यांनी ज्या मागण्या केलेल्या आहेत ह्या कायद्याच्या चौकटीमध्ये बसतात का यामुळे इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का तर लागणार नाही ना याची काळजी घेऊन हे जे शिष्टमंडळ आहे ते कशा पद्धतीने तोडगा काढते याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे. आणि हे शिष्टमंडळ जर तोडगा काढण्यामध्ये यशस्वी झालं तर मनोज जरांगे पाटील यांनी 30 मे रोजी जे आंदोलन करण्याचं ठरवलं होतं हे आंदोलन मागे घेण्यासाठी राज्य सरकार यशस्वी होतं का याकडे देखील सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे. मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला 29 मेचा अल्टिमेट दिलेला होता. दिलेल्या अल्टिमेट नुसार आता राज्य सरकार जे आहे ते त्यांचं एक शिष्टमंडळ उद्या आंतरवाली सराटी या ठिकाणी 9 वाजता मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार असल्याचं सांगितलं जात आहे. या शिष्टमंडळामध्ये भाजपचे नेते तसेच शिंदे गटाचे नेते जे आहेत छत्रपती संभाजीनगर असतील जालना जिल्ह्यातील काही नेते असतील हे या शिष्टमंडळामध्ये सहभागी असल्याची माहिती देखील सांगितली जात आहे. परंतु मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या मागण्याची पूर्तता कशा पद्धतीने राज्य सरकार यशस्वीरित्या करीत आहे ओबीसी समाजावर तर अन्याय होणार नाही याची काळजी राज्य सरकार कसं घेत आहे यासह इतर घडामोडीची माहिती जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.